थोडंसं कळकाड फक्त. पंपाचं नाव काय तुमच्या? आयुषी फुल प्लाझा. काय आयुषी ते काय नाव आहे? आयुष आयुषी. आयुषी ही गाडी माझी. हा आयुष्य फुल प्लाझा काहीतरी पेट्रोल पंप, भारतचा पेट्रोल पंप आहे. आणि इथे मी आता एक 10 मिनटापूर्वी डिझेल भरायला आले. ते समृद्धीहून उतरले आणि इथे डिझेल भरावं म्हटलं. नाशिकला जायचं होतं मला. मी संभाजीनगरवरनं आलते. आणि मॅडम किती गाड्या आहेत आपल्याकडे? एकच आहे? हो 2 आहेत. एक CNG आहे आणि मुंबई चालतं का? यांनी डिझेल गाडीत हे पेट्रोल टाकलं आहे. माझ्या सेफ्टीसाठी मी व्हिडिओ काढते. हो ठीक आहे. जर काही इंजनला प्रॉब्लेम झाला की पुन्हा येऊन भेटेल मी तुम्हाला. थोडा उजेड सोडा. $9.5 लिटर त्यांनी नुसतं पेट्रोल टाकून ठेवलं आहे गाडीत. खाली दौराची पण बारीक बारीक जरच नव्हतं गाडी जास्त. हे डायरेक्ट डार्क दिसते ना. लाईट ब्लिंक करत होता तो शेवटचा लाईट, पण पूर्ण Blink ब्लिंक करत करत होता होता. हा म्हणजे 1 पॉइंटला पण कमी होता. पाचच माप आहे. 5च कितीच आहे? 5. सूर्य दिसते नाही बसायला. मग अंगावर असतो बसायला. समजा 1 लिटर खाली सांडला असं 1 लिटर. हा ते वस्तू 1 लिटर समजा. ठीक आहे. 11 लिटर. 11 डिझेल कमीच होतं गाडी. रे. आता एक काम करा, त्या मॅडमचा असं म्हणणं 5 लिटर टाका परत 5 काढा. काम तर म्हणतंय. मॅडम ऐका ना, फास्ट टाकायचं. तेवढं 5 गेलं ते निघणार पूर्ण नाही. ते पूर्ण निघत नाही. 5 मग याच्यातलं पण हे पूर्ण नाही निघालंय. तुम्ही जे काढताय म्हणताय ना पूर्ण नाही ते निघालंय. पण पूर्ण नाही निघालेलं आहे. ते पण त्यांना सांगा, मेन्शन करा ते पण. ऐका ना मॅडम, ऐका ना 2 मिनिटं ऐका. त्याला आहे ना, जोपर्यंत डिझेलचं कलर कळत नाही ना आपल्याला, तोपर्यंत काढत राहायचं. एकदा डिझेलचं मग मी तुम्हाला तेच सांगते, अजून गाडीतला पूर्ण डिझेल निघालेलं नाहीये. मॅडम निघत नाही. थोडंफार हा. राहतं. थोडंफार राहतं. आम्ही काय म्हणतो पूर्ण मग निघाले. ते पूर्ण तेच 100% सांगते, निघाले. तेच बोललोच सांगते. ना तुम्हाला 100% निघाले म्हणून. काय करा, डिझेल टाका. ऐकून 5 आणि निघून 12. बरं हिशोब पाणी झाला सांगा. ओके कॅश घ्या टाकून. कॅश टाकायचं तू केव्हा टाइम बोलू यामध्ये प्रत्येक गोष्टी सांगणं महत्त्वाचं. अहो पण मग गर्दी बाहेर लगेच झाली. काही गोष्टी सांगणं माझं ऐकून असतं. हा माझं ऐकून तुम्ही समजून घ्यायचं. हा माझं ऐकून घ्या. दोन्ही पॉईंटला गाडी लागेल. ऐकून घ्या. मग यायचा हिशोब गाड्या लावल्या गाड्या लावून द्यायच्या टपाटप सोडून द्यायचे. एकट्याला जमतं 4 जण मी एकटं सांभाळतो. या. ते आपण डिझेल काढलंय, संपूर्ण पेट्रोल काढलंय. 10 लिटर 11 लिटर ते म्हणतात 12 ते. लिटर सोडलं ना त्यांना सांगितलं. हा ओके. तर मग ते आता काढल्यानंतर हां जर गाडीच्या इंजनला काही प्रॉब्लेम झाला, हां भरपाई तुम्ही करून देणार. इंजिनला काहीच होणार नाही. रेकॉर्डिंग करा, व्हिडिओ रेकॉर्डिंग करा, काही करा. त्याच्यासाठी सांगते मी, जर काही प्रॉब्लेम झाला हा प्रॉब्लेम इंजेक्टरला त्याला ह्याच तासाला होतो. हो. प्रॉब्लेम होत नाही नंतर. धक्के घेते ती डायरेक्ट धक्के कधी घेते ज्यावेळेस आता हे नोझलचे तुमचं डिझेल आहे ना, डिझेल पहिली गाडी डिझेल पेट्रोलने साफ होतं. जे इंजेक्टर आहे मला कळतं, आता मी मेकॅनिकल इंजिनियर आहे मी पण. इंजेक्टर साफ होतात. इंजेक्टर साफ झाले की झटका मारते गाडी. एकदा रुळायला लागली गाडी, कारण की फ्यूल चेंज होतंय ना. डिझेल आणि पेट्रोल फरक आहे. ते पेट्रोल इंजेक्टर आहे, हे डिझेल इंजेक्टर आहे.
फरक असतो थोडा टाइम काही प्रॉब्लेम आला येणार नाही येणार नाही आला तर आला की येणारच नाही अहो पण मग तरचा विषय 100% विचारते मी. तर नाही होणार येणारच नाही. हा मी नाहीच सांगतो येणार ना. ते मलाही माहिती गाडीला प्रॉब्लेम येऊ आणि तुम्ही शकणार जर नाही वर्षानंतर आले तर हो, वर्ष त्याला नाही आजच फक्त नाशिकला जाऊस तर जर मला प्रॉब्लेम आला मी हा. म्हणत नाही तुम्हाला 6 महिन्यानंतर येईन आणि ओके, ओके. तुमच्याकडून भरपाई नाशिकला करून घेईन संध्याकाळपर्यंत ना हो. मी जाऊ संपूर्ण व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलाच असेल आणि इथे काय झालेलं मी मॅनेजरला फक्त विचारत होते की मला नाशिकपर्यंत जाऊस तर आता गाडी प्रॉब्लेम देणार नाही ना कारण की ती स्टार्टिंगला खूप धक्के घेत होती आणि मला तेवढंच टेन्शन होतं की मी नाशिकपर्यंत पोहोचले कशी तरी तर तिथे माझे मिस्टर आहेच किंवा मी काही पण हेल्प घेऊ शकते तिथे जवळ ओळखीचे लोक असल्यामुळे पण मॅनेजरचं असं म्हणणं होतं की नाही मॅडम तुम्ही वर्षभराने आले तर मग आम्ही भरून द्यावं का ते हे जरा मला रॉंग वाटलं त्यांचं बोलणं जे होतं ना ते चुकीचं होतं पण ठीक आहे एक समोर महिला दिसली की प्रत्येक पुरुष हा असा वागणार याची मलाही खात्री होती मी त्यांना पूर्ण वर्षभराची किंवा माझ्या गॅरंटी वॉरंटी सगळं काही मागत नव्हते मी फक्त त्यांना नाशिकपर्यंत मी आता सेफली जाऊ शकते ना ह्या गोष्टीवर मी त्यांना विचारत होते की तर काय पण त्यांचं म्हणणं होतं की नाही मग तुम्ही नंतर पुन्हा कधी याल व्हिडिओ आवडला